आज नरक चतुर्दशी अभ्यंग स्नानाचा दरवळला सुगंध. जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी नौदलाच्या जवानांसोबत. INS विक्रांत युद्धनौकेवर पंतप्रधानांनी घालवली दिवाळी रात्र. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त मंगळवारी. यंदा अतिरिक्त प्रहर असल्याने लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त लांबला. मवियानं एका रात्रीत वाढवले 4 लाख बोगस मतदार. रविवारी राज ठाकरे यांचा दावा 96 लाख बोगस मतदार असल्याचा, तर सोमवारी राऊत म्हणतात की राज्यामध्ये 1 कोटी मतदार. पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये पैसे दिवाळीपूर्वी जमा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून काढा. बच्चू कडूंची दुःखी शेतकऱ्याला चिथावणी. आजोबा राज ठाकरे उतरले नातवासोबत फटाके वाजवायला. कियान ठाकरे सोबत शिवतीर्थावर दिवाळीचा उत्साह. डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा दरपोक्ती. रशियन तेलाची आयात थांबवा, अन्यथा आणखी आयात शुल्क लांबवलं जाईल. शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण. हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. वादग्रस्त ठिकाणाचे आंदोलकांकडून शुद्धीकरण. शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. खासदार मेधा कुलकर्णींचा इशारा. पतित पावन संघटनेसह हिंदुत्ववादी संघटना याकडे. मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. शनिवार वाडा प्रकरणाहून रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी. लालू प्रसाद यादवांच्या विरोधामध्ये राजदमध्ये वाढता असंतोष. तिकीट न मिळाल्यानं राजद नेत्यांचे फोटो. अनोखे आंदोलन. तुमची मुलगी परधर्मात लग्न करण्याच्या विचारात असेल तर तिचे पाय तोडा. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचं वक्तव्य वादा. निवडणूक आयोगाविरोधात मविया आक्रमक. येत्या शनिवारी मवियाच्या मोर्चामध्ये मनसैनिक पावणे कलाकार. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि अधिकार ठाकरेंनीच कापले. युतीच्या पहिल्या सरकारमधील कायदा सुधारणा आली चर्चेत. राज्य निवडणूक आयोगाला मतदार याद्या बनवण्याचा ठाकरेंनी केला होता विरोध. राज ठाकरेंच्या भात्यातून जुनाच बाण. मोदींच्या विरोधात पुन्हा बोलू लागले राज ठाकरे. राज ठाकरेंच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय केला नाही. आम्ही जातीपातीचं राजकारण केलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राजू शेट्टी धनगेकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण. सर्व व्यवसायांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्याचाही केला उल्लेख. मोहोळ यांना राग येणं स्वाभाविक. धंगेकरांची प्रतिक्रिया. मोहोळांची ईडी मार्फत चौकशी करण्याची केली मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार. आमदार संतोष बांगरांचं थेट वक्तव्य. कॅनडाची भारतीयांवर खुन्नस. भारतीय नागरिकांची होते बळजबरीनं कॅनडातून हकालपट्टी. अमेरिकेशी सलगी वाढवायला कॅनडाचं पाऊल.